झालेली, तिथे भारतीय जनता पक्षाच्या सर्व बंडखोर उमेदवारांनी आपली उमेदवारी पाठी घेऊन पक्षाला संपूर्ण समर्थन दिलेलं दिसत आहे. आता इकडनं वॉर्ड क्रमांक 222 मध्ये माजी नगरसेवक 221 वॉर्ड क्रमांक 221 मध्ये माजी नगरसेवक जनक संघवी यांनी जो अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला तोही ते अर्ध्या तासात पाठी घेत आहे. दुसरीकडे तुमचा व्हिडिओ व्यतिरिक्त समोर आलेला पाहायला मिळतोय जो खरेतर हरिभाऊ बागरे जे आहे दमदाटी कशाला म्हणतात ह्याची व्याख्या आता प्रत्येकाने स्वतःहून ठरवायला पाहिजे. कारण जर का एखादा माजी लोकप्रतिनिधी संरक्षण घेऊन कायदा सुव्यवस्था बिघडवायचा प्रयत्न करत असेल तर त्याची दखल घेणं लोकप्रतिनिधी म्हणून मुंबई असो, सातारा असो, सांगली असो, आमचं नाशिक असो, प्रत्येक ठिकाणी फक्त आमचं कमळच फुलणार. आणि त्याच्यासाठी मी 2014 पासून मोदी साहेबांची कामं केलेले, त्याच्यासाठी मी पायी प्रवास केला. सबका साथ, सबका विश्वास आणि सबका प्रवास ही आमच्या मोदी साहेबांची गॅरंटी. आणि मी आता नाशिक म्हणजे शिर्डी ते मुंबई पायी यात्रा करणार आहे. आणि मला विश्वास नाही, गॅरंटी मी प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे. 1 महिन्या अगोदर, 10 दिवस अगोदर, 4 दिवस अगोदर, 8 दिवस अगोदर. जसं आमचे मोदी साहेब पंतप्रधान झाले ना तिसऱ्यांदा दुसऱ्यांदा, तर टायमाला मी 4-5 दिवस अगोदर मी माझे व्हिडिओ बनवलेले आहे. आणि मला विश्वास आहे आमच्या प्रत्येक ठिकाणी फक्त आमचा महापौर येणार. आणि राहुल नार्वेकर साहेब, मी त्यांना भेटण्यासाठी सुद्धा मुंबईला गेलो होतो 2019 मध्ये पण आणि 24 मध्ये पण दादा सक्सेस झालं नाही. कारण का आमची आई घाबरली होती. मी एक छोटासा कार्यकर्ता आहे, पण मीडियावाले सुद्धा माझ्या घरी येऊन माझा व्हिडिओ बनवून गेलेले, नाशिक जनमत लोक चॅनल. म्हणून मला विश्वास आहे की मी जे बोलतो ना इथून बोलतो. आमच्या मोदी साहेबांनी सगळ्या गोष्टी आमच्यासाठी चांगल्या केलेल्या आहे. म्हणून प्रत्येक ठिकाणी महापौर फक्त आमचाच होणार. आणि हा बघा तो आमचा व्हिडिओ. त्यामुळे असा आरोप करणं की भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी किंवा विधानसभेच्या अध्यक्षांनी अर्ज भरण्यापासून थांबवलं एक साफ चुकीचं आहे. त्यांचा PA जो ऑफिस आहे त्यांच्या ऑफिसला मी गेलो होतो, हेमंत शाह म्हणून. त्यांचा फोटो, त्यांचा नंबर सुद्धा माझ्याकडे सेव्ह केलेला आहे. मी आत्ता त्यांना आज दिनांक 2/1/2026 मी सकाळी 8:47 मी त्यांना कॉल केला आणि त्यांना सांगितलं दादा मला त्यांना भेटायचं आहे. कारण मी छोटा कार्यकर्ता आहे. त्यांना भेटून किंवा फडणवीस साहेबांना भेटून मला मोदी साहेबांना तो मी जो कबूल केलं होतं की तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, दुसऱ्यांदा पंतप्रधान होणार, तर त्यामध्ये मी तो धागा आणलेला आहे. पण एक छोटा कार्यकर्ता आहे. पण आमच्या मोदी साहेबांचा मंत्र आहे गरीबला गरीब हात माझ्या परिवारामधला आहे. आणि लोकांनी कामं केलेली, आमच्या BJPचे सगळेच कार्यकर्ते कामं केलेले, जो आमदार असो, खासदार असो, नगरसेवक असो, ग्रामपंचायत ग्रामसेवक असो, ग्रामपंचायत कोणता पण सदस्य असो, प्रत्येकाने खूप चांगली कामं केली. म्हणून विजय फक्त आमचाच होणार. आणि 16 तारखेला अंबाबाईच्या नावानं उदय उदय, जय श्रीराम. छुपी बेरोजगारी लाभलेली आहे आणि त्यामुळे कुठचंच करायला काम नसल्यामुळे आता त्यांना पवारसाहेब उभे करत नाहीत, राहुल गांधी किंमत देत नाहीत, उद्धव ठाकरेंनी लांब करण्याचा सुरू केलेला आहे. त्यामुळे स्वतःचं अस्तित्व कुठेतरी टिकवण्यासाठी ते असे प्रकार करतात. पण अशा प्रकारातून त्यांना अजून नुकसान होईल. एवढी त्यांना ज्या वेळेला बुद्धी सुचेल त्यावेळेला कदाचित त्यांचं भलं होईल. हे बघा, हरिभाऊ राठोड असतील किंवा इतर कोणी असेल, तक्रार ज्याला द्यायची आहे तो त्याचा अधिकार आहे, त्यांनी घेऊ दे. मित्रांनो, तक्रार दिली 14 तारखेला संक्रांत आहे, वार बुधवार आहे. मी 16 तारखेला निकाल आहे. मी 4-5 दिवसांनी मुंबईला जाण्यासाठी शिर्डी ते मुंबई मी पैदल यात्रा करणार आहे. आणि मला छंद आहे, मला आवडतं. कारण आम्ही मोदी भक्त आहे, मोदी भक्त. आणि फक्त ती मी जी संक्रांत घेऊन जाणार ना, फक्त मुंबईसाठीच नाही, तो मुंबईतून ती संक्रांत पूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी फक्त आमचाच महापौर होणार आणि आमचाच कमळ फुलणार. एकनाथ शिंदे साहेबांनी जी साथ दिलेली ती साथ हमेशा मोदी साहेबांना, फडणवीस साहेबांना राहणार आहे. अशाच प्रत्येक ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये सुद्धा जे इलेक्शन चालू होणार आहे, तामिळनाडूमध्ये सुद्धा जे इलेक्शन चालू होणार आहे, तिथे सुद्धा आमचा रामराज्य येणार, तिथे सुद्धा आमचा भगवास फडकणार. आणि मला विश्वास आहे, मी छोटा कार्यकर्ता आहे, छोटा. उद्या माझ्या जीवाला काही जमीन जास्त झालं
तर समजून घ्या मी मोदी भक्त आहे आणि मोदी साहेबांचे आम्ही शिपाई. देवा दादांनी पण खूप चांगलं चांगलं केलेले, देवा भावांनी सुद्धा खूप चांगलं चांगलं कामं केलेली. मी प्रचार रॅलीमध्ये सहखर्चाने प्रत्येक ठिकाणी फिरलेलो आहे. मी मोदी भक्त आहे आणि 2018 पासून मी 18-17 पासून मी जॉब सोडलेला आहे मला मोदी साहेबांना भेटण्यासाठी. मित्रांनो, जय श्रीराम. त्याला काय तिकडे पेरणार आहात का? आता जिथे मी नसेन तिकडे तुम्ही बोंब मारलीत की मी आहे तिकडे, तर दिसणार कसं बाबा? तुम्ही मिनिट टू मिनिट बघायला सांगा ना, कुठचं काय गायब झालंय. राहुल सर, मी प्रत्येक BJPच्या प्रत्येक कार्यकर्त्याला मी आपलं समजतो. साईबाबांची उदी घेऊन येणार मी आणि विजय तिथं आपलाच होणार. जिथं जिथं BJP सरकार आहे ना, तिथं तिथं BJP सरकारला फक्त बदनाम करायचं काम फक्त हेच लोक करतात. कारण एक मोदी साहेब आहे ना, मोदी साहेब कधी कोणाला बोललेले नाही. मोदी साहेबांनी सगळ्यांना घेऊन पुढे चाललेले, ते विरुद्ध पार्टी असो किंवा त्याचा पक्ष असो. आम्हाला पूर्ण विश्वास आहे प्रत्येक ठिकाणी फक्त 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 गुलाल आणि फक्त गुलाल आमचाच उडणार. जसं मी बिहारमध्ये पण बोललो होतो, नितीश कुमार आमचे मुख्यमंत्री होणार आणि NDAचं सरकार स्थापन होणार आणि ते झालं आणि ते 5 वर्षात क्लिअर चालणार. आता कुठेतरी काहीतरी झालं त्याच्यावर सुद्धा आता आरोप केला पाण्यावरून, खूप सारे लोक हे झाले. दादांनो, जो व्यक्ती ना 70 वर्षात ज्यांनी जे काही करता आलं नाही ना, हे 14 वर्षात मोदी साहेबांनी करून दाखवलेलं आहे आणि खूप चांगल्या चांगल्या गोष्टी केलेल्या आहे. नोकरी असो, लाडकी बहीण योजना असो, गरीब गोरगरीब जास्त कनेक्शन असो, नल तू जलता असो, या लोकांना प्रभावित करून ना लोक आज मोदी साहेबांच्या मागे आहे, आमच्या देवाभाऊंच्या मागे आहे, आमच्या योगी आदित्यनाथच्या मागे आहे. प्रत्येक सरकार जिरजिड आमचं भजनलाल शर्मा असो, रेखा गुप्ता असो, मशन सिन्हा साहेब असो, यांच्या मागे हमेशा राहणार. आम्ही शिपाई म्हणून उभे राहणार आणि आमचेच विजय होणार. आणि म्हणून त्यासाठी मी संक्रांत घेऊन चाललो आहे. मी मुंबईला संक्रांत घेऊन चाललो आहे. फक्त गुलाल आमचाच उडणार प्रत्येक ठिकाणी. फक्त आमचाच महापौर होणार. जय श्रीराम, जय श्रीराम. हर हर मोदी, घर घर मोदी. भाजपनं दिलेला ID फॉर्म रद्द झाला. ते अपक्ष म्हणून सध्या रिंगणात आहे. भाजपनं त्यांना अर्ज मागे